देवळाली कॅम्प लगतच्या शिगवेतील सार्वजनिक शौचालयाचे काम रखडले. रहिवासी त्रस्त मोकळ्या जागेचा वापर, शासनाच्या हगणदारीमुक्त गाव योजनेला सुरुंग. देवळाली कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या वार्ड क्रमांक 7 मधील शिगवे बहुला आंबडवाडी मातंगवाडा परिसरात असलेले सार्वजनिक शौचालय देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने 1 वर्षापूर्वी जमीनदोस्त केले होते. त्या जागी 2-4 महिन्यांपूर्वी नवीन शौचालयाचे काम सुरू केले होते. मात्र फक्त पाया भरून सदरचे काम बंद अवस्थेत रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील 400 ते 500 लोकांची शौचालयासाठी गैरसोय होत आहे. पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना नाईलाजाने उघड्यावर शौचास जावे लागत आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार हगणदारी मुक्त गाव योजना राबवत आहे. मात्र देवळाली लगतच्या शिगवे बहुला गावातील सार्वजनिक शौचालय कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने नवीन बांधण्याकरिता जमीनदोस्त केले. परंतु त्या जागी नवीन शौचालय पुन्हा लवकर न बांधण्यात आल्याने परिसरातील शेकडो नागरिकांना उघड्यावर शौचालयात जाण्याची वेळ आली आहे. कारण 700 ते 800 लोकवस्ती असलेल्या परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्डने तात्पुरती महिला पुरुषांसाठी 2 सीटर मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली होती. सध्या ते दोन्हीही आडवे पडलेले आहेत. त्याऐवजी 2 सीटर कॉन्क्रीटच्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली. मात्र लोकसंख्येच्या मानाने ते 2 अपुरे पडत असल्याने इतर लोकांना शौचालयासाठी पुन्हा उघड्यावर जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झालेले आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने लवकरात लवकर सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करून रहिवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी कैलास बकुरे, नंदू लांडगे, रमेश साळवे, योगेश साळवे, सनी आल्लाट, नवनाथ साळवे, भरत जोंबाड, नवनाथ जोंबाड आणि रहिवाशांनी केली आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.